गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून लाखोंचे लीड मिळालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा 86,000 मतांनी पराभव करीत खासदार निंबाळकर लोकसभेत पोहोचले। माळशिरस तालुक्यातून 2019च्या निवडणुकीत मोहिते पाटील आणि बहुतांश मोहिते पाटील विरोधक यांना एकत्र आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली होती आणि यातूनच लाखोंचं लीड इथून मिळालं होतं। मात्र यावेळी मोहिते पाटील हेच भाजपच्या विरोधात लढत असताना या तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील विरोधक अशी ओळख असलेल्या उत्तम जानकर यांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागे उभे करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला। विशेष विमानाने जानकर नागपूरलाही गेले। परत आल्यानंतर जानकर यांनी समर्थकांची 19 एप्रिल रोजी बैठक घेत त्यांच्या भावना जाणून घेत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं। मात्र 19 एप्रिलच्या बैठकीत उत्तम जानकर यांनी खळबळजनक खुलासा केला। आमचं आणि मोहिते पाटलांचं 6 महिन्यांपूर्वीच ठरलं होतं असं सांगितल्याने त्यांचे समर्थक देखील अवाक झाल्याचं दिसून आलं आणि यातूनच उत्तम जानकर यांच्या खांद्याला खांदा लावून मोहिते पाटील यांना विरोध करीत आलेले एकत्र आले असून रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी खडूस तालुका माळशिरस येथे बैठक घेतली। माळशिरस तालुका विविध पक्षीय आघाडीने माढा लोकसभा मतदारसंघात रणनीती ठरवण्यासाठी खडूस तालुका माळशिरस येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना पहा काय म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात माढा लोकसभा आपणाला माहिती आहे संबंध महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये गाजतोय आणि त्याचं एकच कारण हा माळशिरस तालुका आहे। म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये जे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा राहिलंय गेल्या 30, 40, 50 वर्षापासून अनेक 2-3 पिढ्या झाल्या या प्रस्थापित व्यवस्थेशी लढत असताना प्रामाणिकपणानं साखर कारखाना असू द्या, सूतगिरण्या असू द्या, शिवामृत असू द्या, DCC बँक असू द्या किंवा इतर अनेक गोष्टीच्या माध्यमातून सुरुवातीला कैलासवासी सीताराम लक्ष्मण वाघमोडे असतील, शिवाजीराव भगवानराव पाटील असतील, त्यानंतर सुभाष अण्णा असतील, अनेक मान्यवरांनी या तालुक्यामध्ये संघर्ष केला। संघर्ष करत असताना कधीही स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही। या भागातील शेतकरी जिवंत राहिला पाहिजे, स्वाभिमानाने जगला पाहिजे ह्या हेतूने ह्या माळशिरस तालुक्यामध्ये काम केलं आणि म्हणूनच कालचा जो 19 तारखेचा निर्णय या माळशिरस तालुक्याला अनपेक्षित होता आणि तो घडला आणि नंतर माळशिरस तालुक्यामधून हजारो फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आलं आणि सगळ्यांना विनंती केली की बाबा सोमनाथांना आपण एक बैठक घ्या आणि माळशिरस तालुक्यातील प्रमुख आपल्या तालुक्याला कधीच पक्षीय राजकारण नाही, लक्षात घ्या। एक सत्ताधारी आणि एक विरोधक याच लेवल खाली गेले अनेक वर्ष आपण लढतोय। मग ते चिन्ह ही ते नंतर पार्टी ही तात्पुरता विषय, पण निवडणुका ह्या 2च विचारांनी लढल्या गेल्या। गेले अनेक वर्ष याच माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या। आपण या तालुक्यामध्ये चप्पल चिन्हावर सुद्धा निवडणूक लढली गेली, परंतु लोक कधीच हल्ली नाहीत। बांधवांनो, चप्पल चिन्हाला सुद्धा 71,000 मतं लोकांनी दिली आणि काल सुद्धा 1,01,000 मते। त्या जनमताचा आदर केला पाहिजे, त्या जनमताची भावना लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी बैठक आयोजित केली। आम्ही कोणता निर्णय घेतलेला नाही, आपण तुमचा जनमताचा आदर करून तुमच्या सगळ्यांची मतं जाणून घेतली। आज तोंडल्या वडल्यापासून धर्मपुरी पर्यंत
आणि सगळ्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पक्षाची लोक या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे काम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विचार जाणून घेतला आणि सगळ्यांचं लक्षात आलं आपल्याला काय एकंदरीत मत आहे. आपण बहुमताने जे आपल्या डोक्यात आहे, जे आपल्या मनात आहे, तुमच्या माझ्या भविष्याचा प्रश्न, तुमच्या माझ्या भविष्यात खऱ्या अर्थानं तालुक्याच्या विकासाचा प्रश्न जो कोण सोडवण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने उभा राहिलं पाहिजे. म्हणूनच या आजच्या बैठकीचं नियोजन होतं. तालुक्यातल्या अनेक लोकांनी आम्हाला विनंती केली की बाबा बैठक घ्या, म्हणून आपण सगळ्या पक्षातल्या नेते मंडळाला विनंती केली. आज इथं आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला, पहिल्यांदा मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आपण एक 10-12 लोक विचार विनिमय करू. आज एका पक्षाची लोक या ठिकाणी नाहीत, सगळ्या पक्षाची लोक आहेत. त्यामुळं 2-3 दिवसांमध्ये आपण निर्णय घेऊया आणि माळशिरस तालुका ही सर्व पक्ष आघाडी आपण निश्चितपणाने कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवूया. अशा पद्धतीची मी आपणाला विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.